एआय सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उद्योगपती गौतम अदानी हे बारामतीच्या दौऱ्यावर होते। शरद पवार यांच्या निवासस्थानी गौतम अदानी यांचा पवार कुटुंबियांसह स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। तसंच त्याआधी पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे सर्व नेते मंडळी एकाच मंचावर उपस्थित पाहायला मिळाले। त्यामुळे बारामतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। दोन्ही गोष्ट महत्त्वाच्या आहेत की अदानीच्या गाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार जाणार आहेत, एकत्रित कार्यक्रम घेणार आहेत। कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता तिथे मागच्या सीटवर हेही बसलेले आपल्याला दिसले असते। म्हणून जे काही टीका टिप्पणी करतात ना, त्यांनी हे चित्र एकदा पाहावं आणि याची फ्रेम करून घरात ठेवावी। जे चित्र आहे, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते, आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे, एकमेकासोबत 7 वाजता मीटिंग घेत आहे। तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते, तेव्हाही ते चुकले नाही। त्यांनी जे जे शब्द बोलले ते 100% करेक्ट होते। ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे। काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सातत्यानं टीका होत असताना शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं। आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी ऐकीव माहिती असा खळबळजनक दावा त्यांनी केला। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील अदानींवर टीका केली। अदानींच्या कंपन्या पर्यावरण विरोधी असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटे ते सांगतील। अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बारामतीमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला। मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी भाऊ म्हणून हक्कानं गौतम अदानींना सांगते। गौतम अदानी माझे मोठे भाऊ आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। सुप्रिया सुळेंच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। काही लोक मोठे झाले की टीका टिप्पणी करतात, आपण आपलं काम करत राहायचं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी ह्या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला। मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है। पण हे खूप प्रेमाचं, विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDC ची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला। वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।